स्वामी समर्थ. जय शंकर मित्रांनो, श्री स्वामी ओम मल्हारी. आज मी तुम्हाला सद्गुरू शंकर महाराज यांच्या जन्माबद्दल सुंदर अशी कथा आहे, ती कथा सांगणार आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा नावाच्या तालुक्यामध्ये अंतापूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावामध्ये चिमणाजी हिरे व त्यांची पत्नी दोघे वास्तव्य करत होते. दोघे नित्य नियमाने शिव उपासना शिवपूजेत असायचे, पण पोटी संतान नव्हते. तरी त्यांची महादेवाबद्दल निष्ठा खूप होती. पण एके दिवशी रात्रीच्या समय चिमणाजी हिरे यांना साक्षात महादेव दृष्टांत देतात व सांगतात, अंतपूर गावात दावल मलिक नावाचे एक पीर आहे. तिथे एक बेलवृक्ष आहे. तेथे वाघांच्या सहवासामध्ये एक बालक आहे, तो म्हणजे मीच. तू त्याला उचलून घरी आण व त्याचा सांभाळ कर. चिमणाजी हिरे खडबडून जागे होतात. तेवढ्यात महादेव गुप्त होतात व ते हा सगळा प्रसंग गावातल्या लोकांना सांगतात. गावातले लोक त्यांची चेष्टा मस्करी करतात व त्यांना त्रास देतात व म्हणतात की हा वेडा आहे, भामटा आहे, काही त्यांना बोलतात. पण तरी त्यांचा महादेवाविषयी विश्वास कमी होत नाही. मग ते सोमवारच्या दिवशी महादेवांनी सांगितल्याप्रमाणे ते उठतात, आंघोळ करतात, आपली नित्यनियमाने पूजा करतात व दोघांचा उपवास असतो. दोघेही दृष्टांतस्थळी येतात. ते फिरत फिरत दृष्टांतस्थळी येतात व तिथे त्यांना महादेवांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर बेलाच्या झाडाखाली वाघांच्या सहवासात एक बालक दिसते व त्या बालक म्हणजे सद्गुरू शंकर महाराज. व त्या बालकाला एक वाघीण दूध पाजत असते. दोघेही घाबरतात, पण महादेवांनी सांगितल्याप्रमाणे ते थोडंसं धाडस करतात व पुढे जाऊन त्या बाळाला उचलतात व ते दोघे त्या बाळाला हृदयापाशी लावून पळत पळत घरी येतात व महाराजांना घरी आणतात. असे करून साक्षात महाराज चिमणाजी हिरे यांच्या घरी 13 वर्ष महाराजांनी वास्तव्य केलं. अशी सद्गुरू शंकर महाराज यांच्या जन्माची अशी सुंदर अशी कथा सांगतात. ज्या दिवशी चिमणाजी हिरे बालकाला घेऊन आले, ती तिथी होती कार्तिक शुद्ध अष्टमी, शके 1800. ही सर्व तिथी ही अंदाजे आहे.